त्याची मालकी बदलायची नव्हती, हा सहकारीच ठेवायचा होता। आणि म्हणून राहुल दादांनी जे प्रयत्न केले, मी तुम्हाला खरंच सांगतो, मागच्या वेळेस आलो होतो तर माझे केस जास्त दिसत होते, कमी झाले थोडे, हे यांच्यामुळेच। या कारखान्यापायी यांनी माझ्या केसांवर असा घाला टाकला। रोज कारखाना, सकाळी कारखाना, संध्याकाळी कारखाना, दुपारी कारखाना, खाताना कारखाना, झोपताना कारखाना। मी म्हटलं बाबा एकदाच करा। आणि मला अतिशय आनंद आहे ज्या पद्धतीने पुढे चाललाय। मी आज भाकीत करतो पुढच्या काळातला या भागातला सगळ्यात चांगला कारखाना हा असणार आहे। जे करायचं ते उत्तम करायचं। आज आपलं जे सरकार आहे, तुम्ही बघा, मगाशी दादांनी सांगितलं, आपलं सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे। हा जो इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे, आज आलेला मुद्दा नाहीये। 20-22 वर्ष आमच्या कारखान्यांवर आणि पर्यायानं आमच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्सची तलवार त्या ठिकाणी लटकली होती। कमीत कमी 6 वेळा माननीय पवार साहेब स्वतः डेलिगेशन घेऊन त्या ठिकाणी प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग साहेबांकडे गेले, पण ही तलवार निघू शकली नाही। आमचे अमित भाई शहा सहकारिता मंत्री झाले, आम्ही एक डेलिगेशन घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी अमित भाईंनी सांगितलं काळजी करू नका, मोदीजींना भेटले आणि एका झटक्यात 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यांचा माफ करून टाकला आणि नियमच तयार केला की कोणी जर शेतकऱ्यांना जास्त एफआरपी दिली तर त्यांना इन्कम टॅक्स लागणार नाही। आज उसाचं राजकारण हे भाजपवाल्यांना काय समजतं असे जे म्हणत होते त्यांच्या नाकावर टिच्चून आज या महाराष्ट्रातली कारखानदारी उभी आहे, तर ती नरेंद्र मोदीजींच्या निर्णयांमुळे उभी आहे। हे सांगताना मला अभिमान वाटतो।